सोने आणि चांदीच्या दराबाबत अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। अखेर खूप दिवसानंतर बघा पुन्हा एकदा सोन्याचे भाव कमी झालेले आहेत, चांदीचे भाव कमी झालेले आहेत। सोन्याच्या आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण आता बघायला मिळत आहे। आजचा जर तुम्ही सोन्याचा आणि चांदीचा भाव ऐकला तर तुम्हाला पण आश्चर्य वाटेल, कारण की आज सोन्यासोबत चांदीचा पण भाव घसरले आहे आणि सोन्याच्या किमती अचानकपणे खूपच कमी झालेल्या आहेत। आता तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव जर बघायचे असतील तर तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाची अपडेट आणि माहिती बघायला मिळेल। ते आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत सर्वात मोठी घसरण भारतामध्ये बघायला मिळत आहे आणि आजचा भाव हा कमी झालेला असून आज सोन्यासोबत चांदीचा भाव पूर्णपणे घसरलेला आहे। तर चला आता संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघण्याचं काम करू। तर बघा अखेर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली। खूप दिवसानंतर झालेली घसरण बघता सगळे जर आश्चर्यचकित झाले। सर्वांना वाटत होतं की आता सोन्याचे आणि चांदीचे भाव काही कमी व्हायचे नाहीत। प्रत्येक जण म्हणत होता की सोन्याची किमती आता 2 लाखाच्या पुढे जातील, कोणी म्हणत होतं आता सोन्याचा भाव 2.5 लाखाकडे जाईल। पण तसं झालं का? तर काहीच झालं नाही। उलट 2026 वर्ष सुरू झालं आणि भाव आपल्याला कमी बघायला मिळाले। भाव हे आता आज तर कमी झालेले आहेत। सोन्याच्या किमती आज स्वस्त झालेल्या आहेत। एवढंच नाही तर चांदी देखील आज स्वस्त झालेली असून आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सोनं चांदी आपल्याला स्वस्त बघायला मिळत आहे। आता तुमच्या जिल्ह्यात सोन्याचे आणि चांदीचे भाव किती रुपयांनी स्वस्त झालेले आहेत, किती रुपयांनी कमी झालेले आहेत, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही फक्त आता थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी माहिती बघायला भेटणार आहे ती माहिती तुम्हाला दुसरीकडे कुठेच बघायला भेटणार नाहीये। त्यामुळे आता तुम्हाला फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, कारण आपण आजचे सोन्याचे 18 कॅरेट चे भाव बघणार आहोत। त्यानंतर आजचा सोन्याचा 22 कॅरेटचा काय भाव आहे, किती रुपयांनी 22 कॅरेट सोनं स्वस्त झालंय हे पण बघणार आहोत। त्यानंतर आजचा ताजा 24 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे, 24 कॅरेट सोनं किती रुपयांनी स्वस्त झालंय हे पण आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त आता आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल। कारण की बऱ्याच ठिकाणी सोन्याच्या आणि चांदीच्या किमती आता कमी झालेल्या आहेत आणि मोठी घसरण सोन्या चांदीच्या दरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आज नेमकी किती रुपयांनी सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण झालेली आहे ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की नेमका सोन्याचा आणि चांदीचा भाव नेमका किती रुपयांनी घसरलेला आहे। महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात सोन्याचे आणि चांदीचे भाव कमी झालेले आहेत। होय, लक्ष देऊन ऐका। महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठी घसरण ही आपल्याला सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये बघायला मिळत आहे। आलेल्या या घसरणीमुळे सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत। कोणालाच वाटत नव्हतं की आज एवढी मोठी घसरण ही सोन्याच्या आणि चांदीच्या दरात होईल। आलेल्या माहितीनुसार आज सोनं तर स्वस्त झालंय, पण चांदी पण मोठ्या प्रमाणात स्वस्त झाल्याने सगळे नागरिक आश्चर्यचकित झालेले आहेत। होय, आज मोठा बदल हा सोन्याच्या आणि चांदीच्या दरात आपल्याला बघायला मिळालेला आहे। सोनं आणि चांदी अचानकपणे मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत। सोन्याच्या किमती अचानकपणे आज घसरले आहेत। होय, महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये सोन्याचे भाव अक्षरशः एवढे कमी झालेत की लोक आता म्हणत आहेत की सोनं अचानक एवढं स्वस्त कसं काय झालं, कारण कुणालाच वाटत नव्हतं की आता या जून महिन्यामध्ये सोन्याच्या किमती कमी होतील। बरेच जण काय म्हटले, मागच्या मे महिन्यामध्ये जून महिना आल्यानंतर जून महिन्यात सोनं खूप वाढेल, पण तसं झालं का? तर झालं नाही। सोन्याच्या किमती जूनमध्ये वाढण्याऐवजी उलट आता घसरू लागलेल्या आहेत आणि किमती मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत चाललेल्या आहेत। मग चला आता किती रुपयांनी कमी झालेल्या आहेत ही पण माहिती आपण बघणारच आहोत। यासाठी आता लक्ष देऊन तुम्हाला फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करायचं आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार अमेरिका, इस्रायल, इराण यांचं युद्ध आता 2-3 महिन्यापूर्वी सुरू झालेलं होतं, हे तर सगळ्यांना माहिती आहे। आणि युद्ध सुरू झाल्यानंतर सगळेजण काय म्हटले की सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती ह्या खूपच वाढतील। तसं झालं का? तर तसं काही झालं नाही। उलट युद्ध सुरू झालं आणि सोन्याच्या किमती कमी होऊ लागल्या आणि मोठी घसरण सोन्याच्या किमतीत बघायला मिळाली। त्या सोन्याच्या किमतीमध्ये भारतातच नव्हे तर पूर्ण जगांमध्ये सोन्याच्या किमती घसरू लागलेल्या होत्या। त्यानंतर आता युद्ध थोडंसं कमी झालं, मग लोक म्हणू लागले की आता युद्ध कमी झालंय म्हटल्यावर मग आता युद्ध सुरू असताना सोन्याच्या किमती वाढल्या नाहीत म्हटल्यावर आता युद्ध बंद झाल्यावर तरी सोन्याच्या किमती वाढतील असं बरेच जण म्हणू लागले। मग आता युद्ध कमी झालेलं आहे आणि आता पण सोन्याच्या किमती वाढत नाहीये तर उलट आता घसरू लागलेल्या आहेत। आजचा ताजा सोन्याचा भाव ऐकला तर
तुम्हाला पण आता आश्चर्य वाटेल. तुम्ही पण म्हणाल की एवढी मोठी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या दरात नेमकी कसं काय झाली. तर चला, किती रुपयांनी भाव कमी झालेले आहेत, भाव कमी होण्याचं कारण काय आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोन्याचा भाव स्वस्त झालेला आहे ती पण माहिती तुम्हाला दाखवणार असून तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर बघण्यासाठी, आजचे ताजे भाव बघण्यासाठी तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तर बघा, आता पूर्ण माहिती या ठिकाणी सोन्या चांदीच्या दराबाबतची आपल्याकडे आलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी थोड्या वेळापूर्वीच आलेली आहे. भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये म्हणजे आता बऱ्याच राज्यांमध्ये आज सोन्याच्या किमतीमध्ये बघा मोठी घसरण झाली. मोठी घसरण झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. सोन्याच्या किमतीत अचानकपणे ही घसरण बघता सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. बघा, खूप दिवसाच्या नंतर ही सर्वात मोठी घसरण आपल्याला सोन्याच्या दरात बघायला मिळाली आहे आणि चांदीच्या दरात पण अचानकपणे ही मोठी घसरण सुरू झालेली आहे. बघा, सोन्याचे आणि चांदीचे भाव अचानकपणे कमी झाल्याने सर्वात मोठा धक्का आता जे आहे ती सोने व्यापाऱ्यांना देखील बसल्याचं काही जण म्हणू लागलेले आहेत. बघा, कुणालाच वाटत नव्हतं की एवढी मोठी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या दरात येईल, पण अचानकपणे आता मोठ्या प्रमाणामध्ये किमती कमी झालेल्या आहेत. तर चला, आता या ठिकाणी बघू शकता. सर्वात आधी आपण चांदीचे आणि सोन्याचे काय भाव आहेत हे पण बघणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे आता सोन्याचे भाव खरंच पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये 50 ते 60 हजार रुपयांनी आणखीन कमी होणार आहेत का, याबद्दल नेमकं व्यापारी तज्ज्ञ लोक काय म्हणतात का, त्याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला दाखवण्याचं काम करणार असून यासाठी तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमक्या सोन्याच्या आणि चांदीच्या किमती खरंच पुढच्या 10 ते 15 दिवसात 50 ते 60 हजार रुपयांनी कमी होणार आहेत का. तर ती माहिती तुम्हाला मी पुढे दाखवतो. त्याबद्दलची नेमकी सत्यता काय आहे ती आपण पुढे बघणारच आहोत. यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तर बघू शकता, आलेल्या माहितीनुसार आज सोनं सकाळपासूनच स्वस्त व्हायला सुरुवात झालेली होती. बघा, आज सकाळी सर्व सोन्याचे बाजार उघडले. भारतामध्ये सोन्याचा सर्व व्यापार सुरू झाला आणि सकाळीच लगेच काय बघायला मिळालं तर सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळाली आणि त्यानंतर लगेच अशी पण बातमी आली की चांदीचे भाव पण घसरले आहेत आणि ही बातमी बघताच सगळेजण आश्चर्यचकित झाले. बघा, आता सोन्याचा आणि चांदीचा भाव अचानकपणे कमी झाला असल्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. तर बघा, आलेल्या माहितीनुसार आता एकंदरीत जर विचार केला तर आता दिल्ली असो, मुंबई असो किंवा महाराष्ट्रातील इतर शहर असतील, जिल्हे असतील, या ठिकाणी अचानकपणे सोन्याचे आणि चांदीचे भाव कमी झालेले आहेत. होय, मोठी घसरण आपल्याला सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये बघायला मिळत आहे. आता तुम्ही जर तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव जर बघितले ना तर तुम्हाला पण आश्चर्य होईल. तुम्ही पण म्हणाल की आपल्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी घसरण सोन्याच्या किमतीत आणि चांदीच्या किमतीत नेमकी कशी काय झाली. कारण की गेल्या वर्षी जे सोन्याच्या किमती रोज वाढत होत्या, चांदीच्या किमती रोज वाढत होत्या, त्या यावर्षी अचानकपणे आता कमी होऊ लागलेल्या आहेत. तर चला, आता सोन्याच्या आणि चांदीच्या किमती किती रुपयांनी कमी झालेल्या आहेत, कोणत्या जिल्ह्यात सोनं स्वस्त झालेलं आहे, आता संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोन्याचे भाव आणखीन पडणार आहेत का आणि सध्या घसरण का सुरू आहे याबद्दलची पण माहिती तुम्हाला लगेच दाखवतो आणि आपण आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव देखील आता लगेच पाहूयात. तर बघू शकता, या ठिकाणी जर विचार केला तर आता 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर, 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत आणि चांदीचे दर काय आहेत हे आता आपण बघणार आहोत. आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ लक्ष देऊन पाहण्याचं काम करा. बघा, आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की सोन्याच्या दरात मोठी घसरण पुन्हा सुरू झालेली आहे. मागच्या वेळेस सारखी घसरण पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या दरात आल्याने सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. आज पण सोन्याचा भाव कमी झालेला आहे. बघा, सोन्याची घसरण सुरूच असून उच्चांकांपेक्षा सोनं हे स्वस्त झालेलं आहे. आता 10 ग्रॅम सोनं देखील डायरेक्ट खाली खूपच मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. आठवड्याच्या 5व्या दिवशी सराफा बाजारात मोठी घडामोड देखील घडलेली होती. तर बघा, आलेल्या माहितीनुसार सोन्याचा दर खाली घसरतानाचा दिसत आहे आणि आज सोनं डायरेक्ट स्वस्त झालेलं आहे. बघा, सोन्याच्या किमती कमी झाल्यानंतर सगळेजण म्हणू लागले की या किमती नेमक्या कशामुळे कमी होऊ लागलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे देशांतर्गत ही परिणाम होतात ते हे तर सगळ्यांना माहिती आहे. सराफा बाजारावर त्याचेही पडसाद उमटताना दिसतात. भारतात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आज जर विचार केला तर आज सकाळपासूनच सोन्याचे भाव सातत्याने घसरू लागलेले आहेत आणि काल पण मोठी घसरण सोन्याच्या किमतीत आपल्याला बघायला मिळालीच होती. तर बघा, आलेल्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याचे दर आणि त्यानंतर विचार केला तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे पण आज मोठ्या प्रमाणात घसरलेले असून सोनं आणि चांदीचे भाव आज कमी झालेले आहेत. सोनं आज स्वस्त झालेलं आहे. होय, तुम्ही खरी माहिती ऐकत आहात. सोनं आज स्वस्त झालेलं आहे आणि एवढंच नाही तर चांदी पण आज
मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त झालेल्या आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति अंश आता जर विचार केला तर तो देखील कमी झाल्याची माहिती बघायला मिळत आहे. बघा, अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराबाबत अनिश्चितता कायम असून आता पश्चिम आशियातील तणावामुळे प्रमुख व्याजदर दीर्घकाळ उच्च राहतील अशी चिंता वाढलेली आहे. काही महिन्यापूर्वी सोन्याच्या किमती 2 लाखाच्या पार गेल्या होत्या, त्यामुळे सोनं खरेदी करणं स्वप्नवत झालेलं होतं. आता मात्र सोनं उच्चांकांपेक्षा बरंच स्वस्त झालेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सोन्याचे भाव वाढलेले होते तिथून अचानक खूप खाली आल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आता गेल्या काही काळापासून सोन्याचे भाव आता जे आहे ते मोठ्या प्रमाणात घसरल्याचं पण दिसून येत आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आता सोन्याचा दर आजचा किती आहे आणि आज सोनं किती रुपयांनी कमी झालेलं आहे आणि आज चांदी किती रुपयांनी कमी झालेलं आहे. तर चला आता ही पण माहिती आपण बघण्याचं काम करू. तर चला सर्वात आधी आपण काय करूयात, आजचे ताजी चांदीचे भाव किती रुपयांनी कमी झालेले आहेत आणि त्यानंतर सोन्याचे भाव किती रुपयांनी कमी झालेत हे बघूयात. सर्वात आधी चला आता आपण चांदीचा भाव काय आहे तो पाहू. बघा, आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. या ठिकाणी आजचे चांदीचे भाव किती रुपयांनी घसरले आहेत ही माहिती तुम्हाला दाखवतो. त्यानंतर सोन्याच्या भावात किती रुपयांची घसरण झाली ही माहिती देखील आपण लगेच बघण्याचं काम करू. तर बघा, आलेल्या माहितीनुसार दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनाविषयक धोरण समितीच्या जून महिन्याच्या बैठकीचे निर्णय आज जाहीर होणार असल्याचं देखील सांगण्यात येत होतं. बघा, देशातील रेपो दर सध्या 5.25% आहे. एप्रिलच्या बैठकीत तो अपरिवर्तित ठेवण्यात आलेला होता. एवढंच नाही तर बघा, आलेल्या माहितीनुसार आता सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरात पण आता आज घसरण झालेली माहिती समोर आलेली आहे आणि आज मोठी घसरण ही सोन्यासोबत चांदीच्या दरात झालेली आहे. तर चला आता सर्वात आधी या ठिकाणी आजचा ताजा चांदीचा भाव काय आहे हे तुम्हाला मी दाखवतो. त्यानंतर सोन्याच्या किमती काय आहेत हे आपण बघूयात. बघा, सोन्याप्रमाणे चांदी ही आता डायरेक्ट खाली आलेली आहे. सोन्याप्रमाणे चांदी या आणखीन एका मौल्यवान धातूच्या किमतीत ही घसरण सुरू आहे. आता एकंदरीत पाहायला गेलं तर सकाळी चांदीचा भाव 2,79,900 रुपये प्रति किलोग्रॅम होता. चांदीचा आंतरराष्ट्रीय स्पॉट भाव $73.56 प्रति अंश आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात देशांतर्गत चांदीच्या भावाने 4 लाख रुपये प्रति किलोग्रामचा मोठा टप्पा ओलांडला होता. मात्र आता बऱ्याच काळापासून चांदीचे दर 3 लाखांच्या खालीच आहेत आणि मोठी घसरण चांदीच्या दरामध्ये बघायला मिळत आहे. आजचा चांदीचा प्रति 1 किलोचा भाव 2,79,000 या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे 2,79,900 रुपये अशा प्रकारचा भाव आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे चांदीच्या दरामध्ये आज आणखी मोठ्या प्रमाणात घसरण बघायला मिळत आहे. जून महिना सुरू झाल्यापासून जास्त मोठी घसरण ही चांदीच्या दरामध्ये आपल्याला वारंवार दिसून येऊ लागलेली आहे. तर चला मग आता सोन्याचा भाव किती रुपयांनी कमी झालेला आहे आणि तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या शहरात आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खरंच आज सोन्याचे भाव खूप कमी झालेत का? तर चला किती रुपयांनी कमी झालेले आहेत ते या ठिकाणी आपण पाहूयात. तर बघा, या ठिकाणी आता आपण सर्वात आधी बाहेरील भाव बघूयात. या ठिकाणी बघा, कोलकात्याचा आजचा भाव जर बघायला गेलं तर 22 कॅरेट सोन्याचा दर या ठिकाणी आपल्याला जे आहे ते कोलकाता या ठिकाणी बदलल्याचं दिसून येत आहे. आलेल्या माहितीनुसार 1,43,090 रुपये आपल्याला बघायला मिळत आहे. तर कोलकाता या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,56,100 रुपये आहे. त्यानंतर चेन्नईमध्ये बघा, आता चेन्नईमध्ये जर विचार केला तर चेन्नईमध्ये 1,44,790 रुपये 22 कॅरेट सोन्याचा दर आहे. तर चेन्नईमध्ये 1,57,960 रुपये 24 कॅरेट सोन्याचा दर आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर इकडे जर विचार केला तर भाग्यनगर म्हणजेच की जे हैदराबाद नाव आहे त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता 1,43,090 रुपये 22 कॅरेट सोन्याचा दर आहे. तर त्याच ठिकाणी 1,56,150 रुपये 24 कॅरेट सोन्याचा दर आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काय सोन्याचा आणि चांदीचा भाव आहे. तर बघा, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलेल्या माहितीनुसार मुंबई या ठिकाणी आज 1,43,090 रुपये 22 कॅरेट सोन्याच्या किमतीचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. तर मुंबईमध्ये 1,56,100 रुपये हा सोन्याचा भाव आपल्याला 24 कॅरेटचा बघायला मिळत आहे. अशा प्रमाणात आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव आहेत. सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती आज कमी झाल्याचं बघायला मिळत आहे. ही घसरण बघता सगळेच जण आश्चर्यचकित झालेले आहेत, कारण की आज मोठ्या प्रमाणामध्ये घसरण ही चांदीमध्येच नाही तर सोन्याच्या दरामध्ये पण बघायला मिळत आहे. तर बघा, अशा प्रकारचे हे आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव आहेत. आता यामध्ये आणखीन काय बदल झाला त्यानंतर उद्या जर भावामध्ये चढ उतार काही झाले तर ती बातमी आपल्या चॅनलवरती आपण देणार आहोत. यासाठी आत्ताच आपलं चॅनल
सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मनात असा प्रश्न असेल की खरंच आता 10 ते 15 दिवसांमध्ये सोन्याच्या किमती 50-60 हजार रुपयाने कमी होतील का? तर त्याचं उत्तर आहे तो अंदाज कोणालाही लावता येत नाही. चढ उतार सुरू राहू शकतात आणि एवढी मोठी घसरण होईल असा तरी अंदाज अजून देखील कोणी लावलेला नाहीये. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. धन्यवाद.